नमो त्या अरहंत भगवान सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. बुद्धत्वाची महान प्राप्ती होण्यासाठी माणसामध्ये दुर्दम्य अशा प्रकारचं श्रद्धा पाहिजे. श्रद्धेचं दुसरं नाव आहे ते म्हणजे परिपूर्ण कॉन्फिडन्स, विश्वास. आणि जेव्हा विश्वास जागतो आणि जागत राहतो, आणखी जागत राहतो, अंतिम क्षणापर्यंत तो जागत राहतो, तो परिपूर्णत्वाला तो पोहोचतो. आणि परिपूर्णत्वाला जेव्हा पोहोचतो तेव्हा मनामधले सारे बळ, मनामधले सारे वेगवेगळी असे इंद्रिय बल आणि बुद्धत्व बल आणि पारमिता बल आणि 7 बोधांग बल आणि 5 धम्म इंद्रिय बल आणि 5 इंद्रिय बल आणि पूर्ण अष्टांग मार्गाचे 8 बल आणि संपूर्णपणे 10 पारमिताचे 10 बल, अशा प्रकारे एकानंतर एक हे पूर्ण उद्वगामी पुढे पुढे उमलत ते बुद्धत्वाकडे घेऊन जातात. म्हणून परिपूर्ण कॉन्फिडन्स आपला जागला पाहिजे. परिपूर्ण विश्वास आपला दुर्दम्य रूपामध्ये असा प्रगल्भ परिपूर्ण वाढत गेला पाहिजे. कोणता विश्वास आणि कोणावर विश्वास हे महत्त्वाचं मानलेलं आहे. आपण किती पवित्र झालो याचा विश्वास असला पाहिजे. आपण किती दुर्गुण मुक्त झालो याचा परिपूर्ण विश्वास आपल्याला असला पाहिजे. आपल्यामध्ये विकार नाही, मनामध्ये विकार कोणताच नाही, मनामध्ये क्रोध नाही, आता मनामध्ये द्वेष नाही, असा परिपूर्ण विश्वास जागला पाहिजे. मनामध्ये प्रमाद नाही, म्हणजे आळस नाही, म्हणजे उद्धच्च कुक्कुच्च नाही, मनामध्ये विचिकित्सा नाही, संशय नाही, मनामध्ये अभिमान नाही, मनामध्ये घमेंड नाही, असा विश्वास जागला पाहिजे. मनामध्ये मीपणा म्हणजे गर्व नाही, अहमपणा नाही, असा विश्वास जागला पाहिजे. मनामध्ये संशय नाही, असा परिपूर्ण दुर्दम्य विश्वास जागला पाहिजे. मन पवित्र आहे, परिपूर्ण पवित्र आहे, परिपूर्ण परिशुद्ध आहे, परिपूर्ण हे विशुद्ध आहे, असा दुर्दम्य विश्वास जागला पाहिजे. जेव्हा असा विश्वास जागत जागत जागत
जाणकार होतो, परिपूर्ण सत्य स्वरूपात जाणकार होतो, तेव्हा प्रज्ञेचं तेज फैलावतं, प्रज्ञेचं तेज फाकत जातं, असं प्रखर होत जातं ते. आणि ते प्रज्ञेचं तेज आपल्या सर्व वेगवेगळ्या बुद्धत्वाच्या ज्या सुप्त कळ्या आतमध्ये दबलेल्या आहेत, अंतर्मनात दबलेल्या, त्या उमलत 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 राहतात. प्रखर महाप्रज्ञेचं तेज सर्वाला जागवते, सर्वाला वाढायला मदत करते, पुढे जायला मदत करते, भरभर पुढे जायला मदत करते आणि उच्च उच्च अवस्थेपर्यंत बुद्धत्वाच्या अंगाला वाढायला ती मदत करत राहते. एवढी महाप्रज्ञेची तेजस्विता ही बलवत्तर असते, ती बलवत्तर बनतच जाते ती. म्हणून परिपूर्ण दुर्दम्य विश्वास हा जागला पाहिजे मना, की मी निष्पाप आहे, माझ्या मनात कोणतंच पाप नाही, माझ्या मनात पाप सुरूच होत नाही. आता पापाची सुरुवातच होणं बंद झालं माझ्या मनात, असा परिपूर्ण विश्वास आपल्यामध्ये जागला पाहिजे. प्रचंड ज्ञानानं जागला पाहिजे तो. आणि हा विश्वास सर्व शिलाच्या वलयातून जागला पाहिजे, की मी शिलवान आहो, मी माझ्या शिलामध्ये कोणताही बेमानीपणा नाही, खोट नाही, माझ्या चित्तामध्ये कुणालाही दुःख देण्याची इच्छा होत नाही, असा विश्वास जागला पाहिजे. कुणालाही मारण्याची इच्छा होतच नाही, असा विश्वास जागला पाहिजे. कुणालाही छळण्याची, अपमान करण्याची, उपमर्द करण्याची, कुणाची उपेक्षा करण्याची इच्छा होत नाही, मनात येतच नाही माझ्या, असा विश्वास जागला पाहिजे. परिपूर्ण विश्वास जागला पाहिजे. कुणाचं घ्यावं, 10 रुपये घ्यावं, कोणाच्या पॉकेटमधलं काढून घ्यावं, कोणाच्या खिशातलं काढून घ्यावं, कोणातल्या घरातलं पळवावं, कोणाच्या कपाटातलं पळवावं, कोणाच्या बॅगमधलं पळवावं, धन पैसा नोटा सोनं चांदी अनेक प्रकारची मालमत्ता आपण बळजबरीनं घ्यावं. हे एवढी जमीन, हे 2 फुटाची, हे 5 फुटाची जमीन बळजबरीनं घ्यावं, बळजबरीनं हे कॅप्चर करावं, असा मनामध्ये कोणताच लोभ येऊ नये. लोभाची सुरुवातच होऊ नये, लोभाचा आरंभच होऊ नये, असा परिपूर्ण विश्वास जागला पाहिजे. आणि या शिलाला म्हणतात अदिन्न दान. दिल्याशिवाय घ्यायचं नाही. जमीन जुमला, मळा शेती, धन दौलत, पैसा सोनं चांदी, घड्याळ, 10,000चं घड्याळ माझ्या मनकटावर होतं आणि तिथं ठेवलं, तोंड धुताना विसरलो आणि पळालं. ते पळवलं ना, ते पुन्हा 2 लाखाचं आणलं मी घड्याळ आणि आंघोळीला गेलो, टेबलवर ठेवू आणि टेबल बाहेरच होतं आणि पळवलं ना 2 लाखाचं घड्याळ. कोणाचं घड्याळ घ्यायचं नाही, कोणाची बकरी पळवायची नाही,
कोणाचा बैल पळवायचा नाही, कोणाचं ट्रॅक्टर पळवायचं नाही, कोणाचं घर काबीज करायचं नाही, कोणाचा प्लॉट काबीज करायचा नाही, कोणाची मुलगी पळवायची नाही, कोणतं दिल्याशिवाय घ्यायचं नाही, असा परिपूर्ण विश्वास मनात जागला पाहिजे. माझ्या मनात आता लोभ येत नाही, लोभाचा आरंभच होत नाही, असा विश्वास जागला पाहिजे. हाच खरा धम्म आहे. मनामध्ये आता कोणत्याही लेडीज बद्दल, कोणत्याही कुलवान महिलेबद्दल, कोणत्याही कुलवान माऊलीबद्दल, मुलीबद्दल वाईट भावना थोडी पण येत नाही. किती सुंदर असो कुमारिका, किती सुंदर असो कुलवान स्त्री, तिला पाहिल्याबरोबर मनात कोणती गलत भावना येत नाही, कोणती हे कामुकतेची पाप भावना येत नाही, आरंभच होत नाही. असं मन शांत, संतुष्ट आणि परिपूर्ण निर्विकार झालेला असा विश्वास मनात जागला पाहिजे. परिपूर्ण विश्वास जागणं हे तिसऱ्या शिलाचं पालन आहे. या वाणीनं, या मुखानं कुणाला आयुष्यभर बोलायचं नाही. जे अभद्र आहे, जे गदळ आहे, जे क्रोध येणारा आहे, आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत या घराची आग त्या घराला लावायची नाही, त्या घराच्या माणसाच्या मनात या घराबद्दल आग लावायची नाही. सारे घर जाळत जाळत सारा समाज ताटातूट करायचा नाही असं बोलणार नाही मी. एक माणूस किंवा दोन माणसं किंवा हजारो लाखो माणसं मी कुणामध्ये फूट पाडणार नाही, फूट पाड्या होणार नाही असा मनात विश्वास जागला पाहिजे की मी समाजाला जोडत 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 परिपूर्ण जोडून ठेवल, अशी अभेद संघटना जागवेल, एकी जागवेल असा परिपूर्ण विश्वास मनात जागला पाहिजे. शेवटच्या श्वासापर्यंत कुणावर टीका टिप्पणी करणार नाही, कुणावर आरोप करणार नाही, कुणाची निंदा नालस्ती करणार नाही, कुणाच्या उखाळ्या पाखाळ्या काढणार नाही, असा परिपूर्ण विश्वास मनात जागला पाहिजे. मी शेवटच्या श्वासापर्यंत रसाळ बोलतो, रसाळ सांगतो, गोड बोलतो, गोड बोलून सर्वांना जोडतो आणि समर्पक बोलतो, सम्यक बोलतो आणि सर्वांना जागवायचं, जगायचं आणि जागवायचं बोलतो. असा माझा परिपूर्ण या वाणीच्या द्वारे होणारा शुद्ध कर्माचा भाग माझ्या मनामध्ये राहतो, असा विश्वास जागला पाहिजे. ही वाणीची शुद्धता आहे, ही वाणीची निर्मळता आहे, हा वाणीचा सुगंध आहे. जन्मभरासाठी ठरवलेला सम्यक रूपामध्ये सम्यक वाणी, मी बुद्धाची वाणी बोलतो. मला आणि माझ्या मित्रांना आणि माझ्या सगळ्या सोयऱ्यांना आणि माझ्या नातेवाईकांना मी नशेमध्ये आहो असं समजू नये.
मी कोणतीच नशा माझ्यामध्ये जागू देत नाही. मी धनवान झालो तरी धनाची नशा जागू देत नाही. मी श्रीमंत झालो तरी करोडपतीची नशा, लखोपतीची नशा जागू देणार नाही. मी मळेवाला झालो तरी, मी साहेब झालो तरी, मी मोठा माणूस झालो तरी मोठेपणाची नशा, श्रीमंतीची नशा, मळेवाल्याची नशा, घरमालकाची नशा आणि मी कुणाचा मालक झालो तरी मी मालकाची नशा माझ्यामध्ये जागू देणार नाही. असा परिपूर्ण विश्वास मनात, दुर्दम्य विश्वास जागला पाहिजे. माझ्या मनात नशा आरंभ होऊच देणार नाही अशी परिपूर्ण जागृती, अशी परिपूर्ण सजगता, अशी परिपूर्ण सावधानी वाढत 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 बलवान करून मी जगल, मी वागल असा विश्वास मनात जागला पाहिजे. मरेपर्यंत मी नशा मुक्त राहील असं बोट कोणी मला दाखवू नये. हा माणूस लय नशा करतो जवानीची, हा लय नशा करतो, याला 2 बायका आहे, 2 बायकाची, याला 13 लेकरं आहे, 13 लेकराची, लय नशा करतो हा, असं बोट कोणी दाखवू नये. हे सौंदर्याची लय नशा करतो, याचं लय सौंदर्य ब्युटिफुल आहे म्हणून या ठसणीत राहतो, अशी आपल्याकडे कोणी उंगली दाखवू नये, कोणी बोट दाखवू नये. बोट दाखवण्यापुरतं कोणामध्ये हिम्मतच होऊ नये एवढा विश्वास आपल्यामध्ये चांगुलपणाचा जागला पाहिजे. खऱ्या मानव म्हणून जगण्याचा जागला पाहिजे. आणि हाच या जन्माचा खरा मात्र पुण्याचा भाग आहे. आपण सर्वजण पुन्हा 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 डोळ्यासमोर उदाहरण ठेवत जा. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व गोष्टी प्राप्त केल्या. आपल्या नजरेसमोरचे बाबासाहेब एकदम गोरे पान, उच्चे पुरे पहाडी, माथा फार मोठा हाकलेला असा रुंदावलेला आणि चेहरा रुबाब, गंभीर चेहरा, तेजस्वी आणि चाल मोठी विद्वत्तेची आणि आवाज सर्वांना पूर्णपणे जागे करणारा, डरकाळी फोडणारा असा बाबासाहेब जिंदगीमध्ये आयुष्यभर जगला. पण त्यांच्याकडे असं कोणी बोट दाखवलं नाही, कोणाची हिम्मत नाही बाबासाहेबाकडे बोट दाखवायची. एवढी त्यांनी शिलाची कमाई केली, शील धनाला जागवलं, शील धनाला कमावलं, शील संपत्तीला त्यांनी मिळवलं. निष्कलंक, निष्पाप, निर्मळ, परिपूर्ण पवित्र असं चारित्र्य त्यांनी जिंदगीत कमावलं. 1 रुपया कुणाचा त्यांनी घेतला नाही. असे बाबासाहेब थोर होते, महामानव होते, सर्वात उच्च ज्ञानानं भरलेले साऱ्यांच्या पुढचे बाबासाहेब होते. परिपूर्ण गाढे व्यासंगी होते, प्रकांड पंडित होते. असे आमचे बाबासाहेब महाप्रज्ञावंत होते. असे आमचे बाबासाहेब महाकरुणावंत होते. असे आमचे बाबासाहेब
खऱ्या तळमळीचे आणि महान इमानदार प्रामाणिक होते असे आमचे बाबासाहेब हे अध्ययन करून 18 घंटे अभ्यास करणारे महान ज्ञानाचे योद्धे होते, महान बोधिसत्व होते, महान बुद्ध धर्म पुनरुद्धारक होते असं नेहमी मनात जागवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. सब्बे सत्ता सुखी होंतु, सब्बे होंतु सुखिनो, सब्बे भद्राणि पश्यन्तु मा कञ्चित् दुःखमागमात्. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. शरणत्तय नत्थि मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं अय्यं, धम्मो मे शरणं वरं, एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं. नत्थि मे शरणं अय्यं, संघो मे शरणं वरं, एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलं. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. भगवान बुद्ध की जय, भगवान बुद्ध की जय, बाबा साहेब अम्बेडकर की जय, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जय, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जय. राजश्री शाहू महाराजांचा, राजश्री शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, जिजाऊमा साहेबांचा, जिजाऊमा साहेबांचा, रमाबाई आंबेडकरांचा, रमाबाई आंबेडकरांचा, भीमाबाई आंबेडकरांचा, रामजी सुभेदार आंबेडकरांचा, रामजी सुभेदार आंबेडकरांचा, मालोजी सपकाळ आंबेडकरांचा, मालोजी सपकाळ आंबेडकरांचा. अरे जग में बुद्ध का नाम है, भारत की ये शान है. अरे जग में बुद्ध का नाम है, अरे जग में बुद्ध का नाम है. अरे बुद्ध धर्म की क्या पहचान, अरे बुद्ध धर्म की क्या पहचान. समता शांति बंधुत्व, समता शांति बंधुत्व. बुद्ध धम्माचा, बुद्ध धम्माचा, धम्मध्वजाचा, धम्मध्वजाचा, धम्मध्वजाचा. संत गाडगे महाराजांचा, संत गाडगे महाराजांचा, संत
कबीर महाराजांचा, संत कबीर महाराजांचा, संत तुकाराम महाराजांचा, संत तुकाराम महाराजांचा। बोधिसत्व करे पुकार, बुद्ध धर्म का करो स्वीकार। बोधिसत्व करे पुकार, अरे बाबा साहब करे पुकार, अरे बाबा साहब करे पुकार। जय भीम, अरे जय भीम, अरे जय भीम, जय भारत।